नमस्कार. आज आपण एकदम वेगळा असा नाश्त्याचा प्रकार बनवत आहोत. तर हा प्रकार आपला महाराष्ट्रात तर नाही केला जात, पण नॉर्थ इंडियामध्ये विशेष करून पंजाबमध्ये हा प्रकार बनवला जातो. त्याला शर्ले असं म्हणतात. हा खाद्यपदार्थ विशेषतः थंडीमध्ये बनवला जातो. तेव्हा इथे लहान आकाराचे बेबी पोटॅटो जेव्हा येतात, नवीन बटाटे येतात, तेव्हा हा खाद्यप्रकार बनवला जातो आणि एकदमच टेस्टी असतो. फक्त 3 महिन्यासाठी हा पदार्थ मिळत असतो तिथे. तर या नवीन पदार्थाची रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पहा. सर्व डिटेल रेसिपी आहे या व्हिडिओमध्ये. आपण वेगवेगळे चाटचे पदार्थ नक्कीच ट्राय केले असेल, पण हा पदार्थ तुम्ही जर घरामध्ये बनवला तर घरामध्ये सर्वांना आवडेल. हा पदार्थ विशेष असा चटणीबरोबर, म्हणजे मुळ्याच्या पानांची चटणी केली जाते, तसं चिंचेची चटणी सोबत आणि पाव सोबत सर्व केला जातो. तर चला आपण सर्व डिटेल अशी रेसिपी बघूयात. त्यासाठी मी इथे लहान आकाराचे बेबी पोटॅटो घेतलेत, बटाटे घेतलेत, स्वच्छ धुवून घेतले. त्याला जास्त माती लागलेली असते तर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 4 ते 5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे. प्रेशर कुकरमध्ये 1 शिटी लावायची आहे. या बटाट्यांसाठी आपल्याला ओव्हर कुक करायचे नाही, फक्त 1 शिटी पुरेशी आहे. या रेसिपीसाठी बटाट्यांसोबतच ताजी अशी मेथी आणि पालक आवश्यक आहे. तर मेथी आणि पालक स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तुम्ही दोघांपैकी एकही पदार्थ वापरला तरी चालेल, किंवा पालक किंवा मेथी कुठलाही एक पदार्थ वापरला तरी चालेल. स्वच्छ धुवून निथळायला ठेवायची. आता आपण एक बेसिक मसाला बनवायचा. त्यासाठी इथे 2 ते 3 चमचे आपण धणे घेतलेले आहेत. 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरं टाकायचं आणि एक हलकंसं भाजून घ्यायचं आहे. जास्त करपवायचे नाही आहेत, हलक्या आचेवरती भाजून घ्यायचे. थंड झाल्यानंतर जाडसर भरडून घ्यायचे आहेत. या मसाल्यामुळे या पदार्थाला खूप छान टेस्ट येते. बटाट्याची वाफ भरते आहे तोपर्यंत आपण इथे हिरवी चटणी बनवून घ्यायची. तर इथे फ्रेश मुळ्याची पानं घ्यायची आहेत, स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि मिक्सीच्या जारमध्ये घ्यायची आहेत. या चटणीमध्ये आमचूर पावडर, सैंदा नमक किंवा काळं मीठ, तसंच सुंठ पावडर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर असं सर्व जिन्नस टाकून, बर्फ असेल तुमच्याकडे किंवा थंड पाणी असेल तर ते मिक्स करून छान अशी हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे. यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा, म्हणजे या चटणीचा हिरवेपणा टिकून राहतो. अशा प्रकारे छान अशी टेस्टी हिरवी चटणी बनवलेली आहे. चिंचेची चटणीचा याआधीच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आपण इथे आता बटाट्यांना 1 शिटी दिलेली आहे, चांगले वाफवलेले आहेत आणि हे बटाटे गरम असतानाच आपल्याला यूज करायचे आहेत. याची सालं काढण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त जे मोठे साईजचे बटाटे असेल त्याचे 2-3 तुकडे करून घ्यायचे आणि अगदी लहान आकाराचे बटाटे असतील ते तसेच राहू द्यायचे आहेत. आता आपण हे बटाटे थोडे चिरा देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे थोडे लहान करून घ्यायचे, तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे सर्व कृती आपण बटाटे गरम असतानाच करायचे आहे. इथे पालक आणि मेथी बारीक चिरून घ्यायचे आहे आणि गरम असलेल्या बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर जेवढे बटाटे असतील त्याच्या प्रमाणात आपण पालक आणि मेथी वापरायची आहे. आपण जे धणे आणि बडीशोप, जिरं भाजून घेतले ते जाडसर भरडून घ्यायचं आहे. बेसिक मसाल्याची भरड तयार आहे. आता आपण हे सर्व मिश्रण किती बनवतो त्या अंदाजाने भरड आपण ही सर्व टाकायची आहे. तर इथे मी साधारण 2 ते 3 चमचे टाकते आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. या मिश्रणामध्ये आमचूर पावडर टाकायची आहे थोडे चटपटीतपणा आणण्यासाठी. तसंच चाट मसाला टाकू शकतात, काळी मिरी पावडर टाकायची आहे, सुंठ पावडर टाकायची आहे. तर सर्व बेसिक पदार्थ जसे चाट पदार्थामध्ये आपण सर्व जे मसाले वापरतो बेसिक मसाले ते यामध्ये यूज करायचे आहेत आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार. चवीनुसार सैंदव मीठ टाकायचं आहे. आता यामध्ये बाइंडिंगसाठी आपण चण्याचं पीठ टाकायचं आहे. मी इथे रेडीमेड पीठ वापरते, तुम्ही घरी दळलेलं सुद्धा बेसनचं पीठ वापरू शकतात. तर इथे आपल्याला एक बाइंडिंग हवी आहे, जास्त पातळ मिश्रण करायचं नाही आहे. तर या बटाट्यांना आणि मेथीला सर्व बाजूने एक पिठाचं आवरण तयार झालं पाहिजे. बेसिकली आपल्याला एक टिक्की बनवायची आहे, तर टिक्की शेपसाठी बाइंडिंग आवश्यक आहे, ते आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. तर आवश्यकतेनुसार आपण थोडं थोडं चण्याचं पीठ आणि आवश्यकता वाटल्यास थोडंसं पाणी लावून आपण हे एक व्यवस्थित
बॅटर बनवून घ्यायचं. तर अगदी पातळ नाही, आपण एक घट्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तुम्ही कृतीमध्ये बघू शकता. या मिश्रणामध्ये मीठ वापरल्यामुळे हे पालेभाज्याला सुद्धा आपसुकच एक पाणी सुटतं. तर वरून जास्त पाणी टाकू नका आधीच. तर आवश्यकता वाटेल तरच तुम्ही पाणी ॲड करा. या मिश्रणामध्ये कलरसाठी हळद आणि थोडं तिखट टाकायचं आहे, तिखटपणासाठी. किंवा तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकतात, पण कलरसाठी तिखट वापरा, छान कलर येतो टिक्कीला. तर इथे आता व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा छान चोळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून सर्व मसाल्याची चव त्या टिक्कीमध्ये उतरते. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने सर्व बॅटरला एक कोट तयार झालेला आहे, किंवा बटाटे आणि मेथीला छान कोट तयार झालेला आहे. आता आपलं मिश्रण तयार आहे. आपण याचे टिक्की बनवून घ्यायचे आणि आधी क्रिस्पीपणासाठी मी यामध्ये कॉर्नफ्लोअर ॲड केलेला आहे. तर तुम्ही कॉर्नफ्लोअर स्किपही करू शकता. तर या रेसिपीसाठी ना एक मोल्ड वापरला जातो. जसं आपण घेवरसाठी मोल्ड वापरतो ना, तसंच इथे मोल्ड वापरला जातो. पण आपण आता इथे घरी बनवतो आहे आणि आपल्याला सहज ते तळता येणार अशा पद्धतीने आपण एक छोट्या साईजच्या टिक्की साईजने आपण इथे रेग्युलर जी आपण टिक्की बनवतो ना त्या साईजमध्ये या शर्ले बनवणार आहोत. तर इथे तेल तापवलेलं आहे. लो टू मीडियम आच ठेवायची. शक्यतो करून लो फ्लेम ठेवायचं, कारण की हे बटाटे आणि आतून ही टिक्की व्यवस्थित शिजली गेली पाहिजे आणि छान क्रिस्पीसुद्धा झाली पाहिजे. हाताला तेल किंवा पाणी लावून असे टिक्कीच्या शेपमध्ये आपण हे कटलेट किंवा हे शर्ले बनवून घ्यायचे आणि तेलामध्ये अलगद सोडायचे. तर तिकडे पंजाबमध्ये डायरेक्ट असं पळीने चमच्याने तेलामध्ये हे शर्ले सोडले जातात. तर तुम्हाला जसं कन्व्हिनियंट असेल त्या पद्धतीने तुम्ही हे तेलामध्ये टिक्की किंवा शर्ले सोडून आपण व्यवस्थित मंद गॅसवरती दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर या रेसिपीमध्ये ना मी कांदा टाकायचे विसरले, तर तुम्ही कांदा खात असाल तर कांदा टाका, नाही तर मग स्किप केलं तरी चालेल. तर मी पुन्हा एकदा कांदा टाकून बॅटर मिक्स करून घेते आणि पुन्हा त्याच्या टिक्की तळून घेणार आहे. तेलामध्ये ही टिक्की किंवा शर्ला सोडल्यानंतर लगेच पलटवण्याची घाई करू नका. एक बाजू पूर्णपणे व्यवस्थित होऊ द्यायची आहे आणि मग पलटवायचं आहे, नाही तर कढईला शर्ले चिटकू शकतात. आता हे शर्ले तळून झालेले आहेत. आपण हे तेल नितरायला ठेवायचं आणि ह्या रेसिपीमध्ये डबल फ्राय केलं जातं. तर हे सर्व असे शर्ले करून ठेवायचे एका साईडला आणि एकदा तुम्ही तव्यावरती शेकवून म्हणजे आपले जे पावभाजी मॅशर असतं ना त्याच्याने थोडं प्रेस करून तव्यावरती दोन्ही बाजूने गरम करूनसुद्धा हे सर्व केले जातात किंवा डीप फ्राय केले जातात. तर तुम्हाला जसं जमेल, जसं तुम्हाला कन्व्हिनियंट असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता हे मी शर्ले तळलेले शर्ले घेतलेले, तर आता मॅशरने मी ते प्रेस करून घेणार आणि परत डीप फ्राय करून घेणार आहे आणि मग सर्विंग करायचं आहे. तेल पुन्हा कडकडीत तापवायचं आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे शर्ले मोठ्या आचेवर तळायचे आहेत. शर्ला आता छान क्रिस्पी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण सर्विंग करूयात. प्लेटिंग करताना यामध्ये चिंचेची गोड आंबट चटणी तसंच हिरवी चटणी ही विशेष करून मुळ्याच्या पानांची, अगदी फ्रेश मुळ्याची पानं यामध्ये वापरायची, थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची आपण यामध्ये वापरायची, पुदिना वापरायचा आणि ही खास करून या शर्लेसोबत हिरवी चटणी बनवली जाते. त्याची मी रेसिपी या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे, तुम्ही बघू शकता. या प्लेटवरती फ्रेशली असा किसलेला मुळ्याचा किस टाकला जातो. तर खूप छान टेस्ट येते याची. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही तुम्ही रेसिपी ट्राय केली का आणि तुम्हाला आवडली का. तर ही रेसिपी खूप टेस्टी आहे आणि हे शर्ले आपण पावबरोबर सर्व केले जातात, ब्रेडबरोबर सर्व केले जातात. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा किंवा नुसते चटणीबरोबर छान लागतात हे शर्ले. शर्ला किंवा शर्ले असं म्हटलं जातं. मला तर ही पर्सनली खूप आवडली रेसिपी. तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि
रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.